महापालिकेच्या 128 भूखंडावर नाव लावण्याचा मार्ग मोकळा. तहसीलदारांकडे लवकरच प्रस्ताव. केवळ एक हरकत दाखल. महापालिकेच्या मालकीच्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील तब्बल 380 भूखंडावर मालिकेचे नाव लागलेले नाही. शेकडो कोटींचे हे भूखंड अद्यापही मूळ मालकांच्या नावे असल्याने त्यांचा गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. पालिकेनं यापैकी सांगली शहरातील 128 भूखंडावर नाव लावण्यासाठी जाहीर नोटीस देत हरकती मागवलेल्या आहेत आणि यावर केवळ एकच हरकत मुदतीत दाखल झालेली आहे. यामुळे या भूखंडावर पालिकेचे नाव लावण्याचा प्रस्ताव लवकरच तहसील कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे. महापालिकेचे कोट्यवधींचे 370 भूखंड वाऱ्यावर आहेत आणि त्यांना महापालिकेचं नाव लागलेलं नाही. याशिवाय नाव लावण्याच्या यादीवर नसलेले अनेक अज्ञात भूखंड आहेत. या भूखंडावर पालिकेचे नाव लावण्यासाठी स्थायी सभापती अतुल माने यांच्या पुढाकाराने 2 महिन्यांपूर्वी बैठक झाली होती. यावेळी आयुक्त संचिता महापात्र, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, स्थायी समिती सदस्य संतोष पाटील, अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, सिटी सर्वे अधिकारी सुवर्णा मसने, भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक ज्योती पाटील, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक हनुमंत मारनूर, महापालिकेचे मालमत्ता नोंदणी अधिकारी शेख परब आदी उपस्थित होते. नाव लावण्यास आवश्यक कागदपत्रांची पूर्व आणि रीतसर कब्जेपट्टी आवश्यक असते आणि ती असल्याशिवाय सर्वे आणि सातबारा उतार्यात नाव नोंदणीसाठी सॉफ्टवेअर नोंद स्वीकारत नाही आणि यामुळे कब्जेपट्टी नसलेल्या भूखंडांची नोंदणी करण्यात अडचण येत असल्याचे सिटी सर्वे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.